नमस्कार मित्रांनो. आज आपण ज्योतिषाच्या रहस्यमय जगात एक अशी प्रेमकथा उलगडणार आहोत जी अग्नी आणि वाऱ्याच्या मिलनासारखी आकाश उजळवून टाकते. सिंह राशीचा पुरुष आणि मिथुन राशीच्या स्त्री यांच्यातलं हे प्रेम, हे नातं फक्त राशींचं मिलन नाही तर दोन आत्म्यांचं ते नृत्य आहे जे जीवनाला संगीताने भरून टाकतं. तुमचं हृदय सिंह आणि मिथुनेशी जोडलेलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या हृदयातली जी धडकन आहे ती जास्त तेज करेल. आपण केवळ त्यांच्या राशी वैशिष्ट्यांवर बोलणार नाही तर वैदिक ज्योतिषातील नक्षत्रांच्या गुणधर्माबद्दलही बोलणार आहोत, जे या प्रेमाला अधिक गहन आणि खोल बनवतं. चला तर या हृदयाला स्पर्श करणाऱ्या प्रवासाला सुरुवात करू, जिथे प्रेमाच्या ज्वाळा वाऱ्यासोबत वाहका. प्रथमतः सिंह राशीच्या पुरुषाला ओळखूया, जो राजसी सिंहासारखा आहे, जो सूर्याच्या किरणांनी चमकतो. सिंह अग्नितत्वाची राशी आहे, सूर्यानी शासे, जी त्याला आत्मविश्वास, नेतृत्व आणि आकर्षण देते. तो जीवनाला व्यासपीठासारखा जपतो, जिथे तो स्टार आहे. उदाहरण उदयाने प्रेम वाटतो, निष्ठावान आणि उत्साही. पण वैदिक ज्योतिषात सिंह राशी 3 नक्षत्रांनी जोडलेली आहे. मग हा पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनीचा पहिला चरण. मग हा नक्षत्र केतूने शासित आहे, पितरांचं ते प्रतीक आहे. हे सिंह पुरुषाला राजसी ठाट, अधिकार आणि पूर्वजांच्या कर्माशी जोडलेली शक्ती देतं. तो एक असा नेता असतो जो इतिहासातून शिकतो, हृदयाने मोठा आणि दयाळू, पण कधी कधी भूतकाळाच्या सावल्यांत सुद्धा अडकतो. पूर्व फाल्गुनी शुक्राने शासित, फलंदाच्या मागील पायांचं प्रतीक आहे ते. हे नक्षत्र रचनात्मकता, रोमांस आणि विश्रामाची ऊर्जा आणते. सिंह पुरुष यात आरामदायक, कामुक आणि जीवनाच्या सुखांना जगणारा बनतो. जसे काही राजा आपल्या राणीसोबत महालात सुख उपभोगत असतो. उत्तरा फाल्गुनी हे सूर्याने शासित आहे, मैत्री आणि परोपकाराचे नक्षत्र. हे त्याला उदार आणि विवाह संबंधित सुख आणि सूर्यासारखी चमकणारी ऊर्जा देतं. एकूणच सिंह राशीचे पुरुषाचं हृदय एक जळती मशाल आहे, जी प्रेमा, स्थिरता आणि उपदारपणा शोधते. पण नक्षत्राच्या प्रभावाने ती कधी राजसी अभिमान, कधी रोमॅन्टिक सूट आणि कधी मैत्रीपूर्ण बंधन दाखवत. आता मिथुन राशीच्या स्त्रीबद्दल थोडं बोलू. ती वाऱ्यासारखे स्वतंत्र, जिज्ञासू आणि चंचल आहे. बुधाने शासित वायुतत्वाची राशी. ती बुद्धिमान, अनुकलनीय आणि सोशल बटरफ्लाय आहे. ती जीवनाला नवीन शिकवण आणि बोलण्याने नजरेत भरते. वैदिक ज्योतिषात मिथुन राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत. मृगशीर्ष नक्षत्राचे शेवटचे 2 चरण, आत्रा आणि पुनर्वसूचे पहिले 3 चरण. मृगशीर्ष नक्षत्र हे मंगळाने शासित आहे, कर्णाच्या डोक्याचं हे प्रतीक मानलं जातं. हे नक्षत्र जिज्ञासा, शोध आणि कोमलता आणतं, पण चंचलही तेवढंच आहे. मिथुन स्त्री यात शोधक म्हणते, जसे काही हरिण जंगलात नव्या वाटा शोधते. प्रेमात रोमांस इच्छिते, पण कधी कधी थोडं अस्थिर सुद्धा आहे. आद्रा नक्षत्र राहूने शासित, अश्रूंच्या थेंबाचं प्रतीक. हे परिवर्तनीय आहे आणि वादळ आणि गहन भावनांची ऊर्जा यामध्ये असते. ती यात भावुक, क्रांतिकारी आणि कधी कधी उदास सुद्धा होऊ शकते. पण हे नक्षत्र तिला मजबूत बनवतं, जसे पावसानंतरचं इंद्रधनुष्य. पुनर्वसू नक्षत्र गुरुने शासित, मानांच्या तर्कशाचं प्रतीक. हे नवीनीकरण, समृद्धी आणि बौद्धिकता आणतं. मिथुन स्त्री यात पुनर्जन्मासारखी नव्याने सुरुवात करणारी असते. ज्ञानाने भरलेली, प्रेमात गाढ इच्छिते, प्रेमात वाढ इच्छिते, म्हणजे तिला प्रेमामध्ये वाढ हवी असते. केवळ आणि केवळ
प्रेम जसं आहे तसंच ठेवून तिला चालत नाही, कसं आवडतही नाही. ही नक्षत्र तिला बहुमुखी बनवतात, हृदयाशी जोडलेली पण वाऱ्यासारखी मुक्त. या दोघांचा प्रेम वैदिक ज्योतिषात अग्नी आणि वायूंचा संगम आहे. वारा अग्नीला भडकवतो आणि अग्नी वाऱ्याला उष्णता देते. सिंहपुरुषाचे राजसी हृदय आणि मिथुन राशीच्या स्त्रीच्या जिज्ञासू आत्म्याशी जोडलं जातं, जसं सूर्याचं किरण वाऱ्यात मिसळून जातं त्याप्रमाणे. नक्षत्राच्या प्रमाणे हे अधिक रोचक बनतं. उदाहरणार्थ, जर सिंह मघा नक्षत्रात असेल, त्याचा राजसी अभिमान मिथुनेच्या पुनर्वसूच्या समृद्धीशी मिळून मजबूत विकासपूर्ण नातं बनवतो. ते एकत्र स्वप्नांना आकार देतात. पूर्वा फाल्गुनीचा रोमांस आदराच्या भावनांशी जोडून गहन प्रेम निर्माण करतो, जिथे अश्रू हास्यात बदलतात. पण जर मृगशिराची चंचलता उत्तरा फाल्गुनीच्या स्थिरतेशी टकराव झाला तर आव्हानं येऊ शकतात. एकूणच ही जोडी जिवंत आहे. ते बोलण्यात बुडतात, ॲडव्हेंचरला जातात, जसे काही राजा आपल्या राणीसोबत जग जिंकतो. त्यांचं प्रेम हृदयाला स्पर्श करतं, कारण सीमेची निष्ठा मिथुनेला सुरक्षा देते आणि मिथुनेची बुद्धिमत्ता सीमेला प्रेरित करते. लैंगिक सुसंगततेत ही जोडी अग्नी आणि वाऱ्याची जादू आहे. सिंहाचा उत्कट स्पर्श मिथुनेच्या सर्जनशीलतेशी मिसळून रात्री अविस्मरणीय बनवतात. नक्षत्रांपासून प्रभावित मघाचा राजाचे स्पर्श पुनर्वसूच्या नवीनीकरण ऊर्जेशी मिळून अंतरंगी क्षणांना पवित्र बनवतो, जसे काही प्राचीन प्रेमकथा. पण आद्राची तीव्रता पूर्वा फाल्गुनीच्या सुखांशी जोडून कामुकतेला नवी उंची देते. ते प्रयोग करतात, एकमेकांना स्पर्श करून आत्म्याला जागरूक करतात, हृदयाच्या अंतःकरणात उतरतात. तरीही प्रत्येक प्रेमकथेत आव्हानेही असतातच, जी तिला मजबूत बनवतात. सिंहाचा अहंकार आणि स्वामित्व मिथुनेच्या स्वातंत्र्याशी टकरू शकते, जसे अग्नी वाऱ्याला बांधण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे. नक्षत्रात मघाचा अभिमान मृगशिराच्या चंचलतेशी मत्सर निर्माण करू शकतो, किंवा आद्राची उदासी उत्तरा फाल्गुनीच्या स्थिरतेला आव्हान देते. पण ही आव्हाने हृदयांना अधिक जवळही आणतात, जर ते समजूतदार असतील तर. या आव्हानांवर मात करण्याच्या काही टिप्स. खुले संवाद हृदयाशी जोडणारी गुरुकिल्ली आहे. तुमच्या भावना शेअर करा, जसे वारा अग्नीला आपल्या उडण्याची कथा सांगतो. सिंह मिथुनेच्या स्वातंत्र्याचा त्याचा आदर करणारा असायला हवा, आणि मिथुन सिंहेच्या प्रशंसेने त्याचे हृदय जिंकणं गरजेचं आहे. नक्षत्रांच्या गुणांना समजून जसे पुनर्वसू नवीनीकरणाने नात्याला नवे जीवन देते. एकत्र प्रवास करा, छंद शेअर करा, जेणेकरून प्रेम नेहमी ताजतवानं राहील. वैदिक ज्योतिष सांगतं, प्रयत्नांनी हे नातं मजबूत अमर होऊ शकतं. शेवटी सिंहपुरुष आणि मिथुन स्त्री यांचं प्रेम ही एक अशी कविता आहे जी हृदयाला स्पर्श करते, नक्षत्रांच्या ऊर्जेने सजलेली, जिथे अग्नी आणि वारा म्हणून अनंत आकाश बनवता. तुमचं हृदय यांच्याशी जोडलेलं असेल तर विश्वास ठेवा, प्रेम नक्कीच जिंकाईल. व्हिडिओ आवडला तर काही कमेंट बॉक्समध्ये आपले अनुभव नक्की कमेंट करा. धन्यवाद.